माझे गुरुजन वर्ग व इथे उपस्थित सर्व देश बांधवांना माझा नमस्कार. काल 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता सुरू झालेला दिवस. 26 जानेवारी 1950 15 ऑगस्ट 1947 आपली भारत माता ही पारतंत्र्याच्या बेड्यातून, पारतंत्र्याच्या साक्यातून मुक्त झाली आणि आपण स्वतंत्र झालो. या स्वतंत्र भारतात आपल्याला राज्यघटना, संविधान लिहिण्याची आवश्यकता होती. राज्यघटना लिहिण्याचे मार्गदर्शन भारताला करावे. राज्यघटना लिहिण्यासाठी एका विद्वान व्यक्तीची मदत इंग्रजांनी आपल्याला करावी अशी विनंती, अशी रिक्वेस्ट त्या काळी आपण ब्रिटिशांना केली होती. परंतु त्यांनी उत्तर दिले. राज्यघटनेचे तज्ज्ञ, या विषयात PhD केलेले कायदे पंडित, पत्रकार, लेखक, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, तत्त्वज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मदत तुम्ही घ्या आणि 1950 सालापर्यंत सर्वांना सामावून घेणारी राज्यघटना तयार करण्यात आली आणि त्या राज्यघटनेच्या नियमानुसार 26 जानेवारी 1950 सालापासून आपला भारत देश हा प्रगतीच्या, विकासाच्या आणि समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करू लागला. अत्यंत बिकट परिस्थितीत, अत्यंत विपरीत परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण गेले. शाळेत शिकत असताना त्यांना अस्पृश्यतेच्या नावाखाली वेगळे बसवले जात असे. कोणी तहान लागली तर लांबूनच त्यांच्या ओंजळीत पाणी ओतत असे. या भेदभावाबद्दल त्यांच्या मनात अत्यंत राग होता, प्रचंड चीड होती. आपल्या बांधवांना या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा संकल्प, दृढ निश्चय त्यांनी घेतला आणि उत्कृष्ट शिक्षण घेण्यासाठी ते लंडनलाही गेले. लंडनला अत्यंत परिस्थिती विपरीत असताना, पैशांचा अभाव असताना आणि कोणाचीही साथ नसताना हे करणं सोपं नव्हतं. पण प्रचंड आत्मविश्वास, दुर्लभ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली. लंडनमध्ये लायब्ररी सकाळी 8 वाजता उघडायची, परंतु ते तिथे 8च्या अगोदर उपस्थित असायचे आणि रात्री लायब्ररी बंद होईपर्यंत, जरा शेवटीपर्यंत ते अभ्यास करायचे. जेवणासाठी त्यांच्याकडे अन्न असायचे, परंतु वेळेचा आणि पैशांचा अभाव असताना मात्र ते एकच टाईम जेवायचे. त्यांचे जेवणही हे त्यांच्या खिशात असायचे. त्या 4 घास जेवणावर त्यांना त्यांची भूक भागावं लागायची असायची. मित्रांनो, लाखो बांधवांचं जीवन, आयुष्य आनंदायी जावं यासाठी त्यांनी 16 तास अभ्यास केला. त्यांनी तर समाजासाठी केलं हो, पण आपण आपल्या कुटुंबासाठी करू शकत नाही का? आपल्या आईवडिलांचं आयुष्य, आपल्या कुटुंबाचं आयुष्य आनंदायी जावं यासाठी आपण कष्ट करू शकत नाही का? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपला जन्म जरी गरीब कुटुंबात झाला असेल तर त्यात आपली काही चूक नाही, परंतु आपल्या आईवडिलांचं जर म्हातारपण जर गरिबी गेलं ना, त्यात फक्त आणि फक्त आपली चूक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकाळात त्यांना अनेक वाईट परिस्थितींना तोंड द्यावे लागले, अनेक वाईट परिस्थितींना सामोरे जावं लागले, परंतु या महामानवाने एक वाक्य सिद्ध करून दाखवले. मित्रांनो, जेवढा तुमचा रस्ता खडतर, जेवढ्या तुमच्या रस्त्यात काटे, तेवढेच तुमचे यश मोठे, तेवढेच तुमचे यश मोठे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांबद्दल मला एक गोष्ट बोलावीशी वाटते की बहुत मुश्किल है उस व्यक्ति को गिराना, बहुत मुश्किल है उस व्यक्ति को गिराना जिसे ठोकरों ने चलना सिखाया, जिसे ठोकरों ने चलना सिखाया. अशा या विद्वान व्यक्तीला भारताचे संविधान लिहिण्याची संधी मिळाली आणि जगातील सर्वात मोठे संविधान यांनी आपल्या भारत देशास दिले. त्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी, सय्यद डॉ. मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी आणि धाडसी नेतृत्वाचे नरेंद्र दामोदर मोदी असे अनेक चांगले पंतप्रधान भारत देशास लाभले आणि आपला भारत देश हा प्रगतीच्या मार्गावर निघाला. या प्रगतीच्या मार्गावर धावत असणाऱ्या भारत देशाला मित्रांनो अनेक वाईट परिस्थितींना तोंड द्यावे लागले आहे. 1991 साली भारतात अशी परिस्थिती आली होती की भारताची सर्व विदेशी मुद्रा या संपुष्टात आल्या होत्या. जगातील 3 नंबरचा सर्वात जास्त कर्ज असलेला देश आपण बनलो होतो. परंतु आपल्या देशाचे अर्थमंत्री माननीय श्री मनमोहन सिंग यांनी आपला भारत देश सावरला
भारतातील सर्व सोने हे स्वित्झर्लंडमधील बँकेत घाण ठेवून काही विदेशी मुद्रा कर्ज स्वरूपात आणल्या होत्या. तिथपासून तर आजपर्यंतचा प्रवास म्हणजे जगातील 3 नंबरचा सर्वात जास्त कर्ज असलेला देश आज जगातील अशी झेप घेतो आहे की येणाऱ्या काही वर्षातच आपली भारत माता ही 3री अर्थव्यवस्था बनते आहे. पण आपल्याला या 3ऱ्या अर्थव्यवस्थेवरच समाधानी राहायचे नाही, तर आपल्याला आपल्या कार्यकाला 2ऱ्या क्रमांकावर आणायचे आहे. 2ऱ्या क्रमांकावर आज चीन आहे. आपल्याला चीनला मागे टाकावं लागेल. चीनची अर्थव्यवस्था ही 18.5 ट्रिलियन आहे आणि भारताची अर्थव्यवस्था ही 3.7 ट्रिलियन आहे. चीनला मागे टाकण्याकरता आपल्याला खूप कष्ट करावे लागतील मित्रांनो. चीन आपल्यापेक्षा 6 पटीने पुढे आहे, परंतु आपण चीनला मागे टाकू शकतो, कारण की चीन आपला भारत देश हा तरुणांचा देश आहे. आपल्या भारतात 15 ते 45 या युवगटातले युग खूप जास्त आहे आणि चीन हा म्हातारांचा देश आहे. चीनमध्ये युवगटांचे प्रमाण खूप कमी आहे, यामुळे आपण चीनला मागे टाकू शकतो. गेल्या 2 वर्षापूर्वीच रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं होतं. जगाचे 2 भाग झाले होते. जगाचे 2 भाग झाले असताना भारतातले काही विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत होते. जगाचे 2 भाग झाले असताना सुद्धा आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनला फोन केला, तुमचं युद्ध थांबवा, आम्हाला आमचे विद्यार्थी बाहेर काढायचे आहे. तब्बल 24 तास ते युद्ध बंद राहिलं आणि परिस्थिती अशी झाली की पाकिस्तानमधले विद्यार्थी सुद्धा हातात भारताचा झेंडा घेऊन भारत माता की जय अशी घोषणा करत बाहेर निघाले. आज आपला भारत देश हा विश्वगुरू बनतो आहे. योग दिन सर्व जगात साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठे संविधान हे आपल्या भारत देशाचे आहे मित्रांनो. भारतीय ऋषीमुनींनी प्रत्येक